नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पुन्हा एकदा एक नवीन कन्सेप्ट बघणार आहोत. त्या कन्सेप्टचं नाव आहे मोल फ्रॅक्शन. आता मोल फ्रॅक्शन जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर सर्वात सुरुवातीला आपल्याला फ्रॅक्शन या शब्दाचा अर्थ समजला पाहिजे. आता फ्रॅक्शन हा शब्द समजून घेण्यासाठी मी एक सिंपल एक्झाम्पल तुम्हाला देतो. समजा दोन पर्सन्स आहेत, पर्सन ए अँड पर्सन बी. एका बाजूला पर्सन ए दाखवला आहे मी आणि दुसऱ्या बाजूला पर्सन बी दाखवला आहे. आणि यांच्या दोघांच्यामध्ये मी एक केक ठेवलेला आहे आणि तो केक आहे तो 4 पीसेसमध्ये आपण डिवाईड केलेला आहे. आता समजा पर्सन एनं त्याच्यामधला एक पीस आहे केकचा तो खाल्ला आणि पर्सन बीनं त्याच्यातले 3 पीसेस आहेत ते राहिलेले त्याने खाऊन टाकले. आता आपल्याला जर हे काढायचं असेल फ्रॅक्शन, तर पर्सन एनं किती खाल्लेला आहे, तर एक केकचा पीस खाल्लेला आहे. कितीपैकी खाल्लेला आहे, तर 4 पीसेस होते त्याच्यापैकी. म्हणून पर्सन एचं फ्रॅक्शन झालं त्या केकचं किती, 1/4. आणि पर्सन बीचं त्या केकचं फ्रॅक्शन झालं काय, तर पर्सन बीनं खाल्लेले होते 3 डिवायडेड बाय टोटल कितीपैकी खाल्लेले होते, तर 4 पैकी खाल्लेले होते. म्हणून याला आपण काय म्हणणार, तर त्या फ्रॅक्शन ऑफ द केक, त्या केकचं फ्रॅक्शन असं म्हणणार. त्याचप्रमाणे आपल्याला आता काय बघायचं आहे, मोल फ्रॅक्शन असं बघायचं आहे, हे लक्षात ठेवा. आता मोल फ्रॅक्शन आपण कसं बघणार, समजा सबस्टन्स ए घेतला मी आणि तो डिझॉल्व केला मी सबस्टन्स बीमध्ये. आता सबस्टन्स ए आणि सबस्टन्स बी यांचे मी मोल्स घेतो. सबस्टन्स एचे जे मोल्स असतील ते NA मोल्स असतील, सबस्टन्स बीचे जे मोल असतील ते कोणते असतील, NB एवढे मोल्स असतील. आता आपल्याला काय करायचं आहे, समजा मला सबस्टन्स एचं मोल फ्रॅक्शन काढायचं आहे. जर सबस्टन्स एचं मोल फ्रॅक्शन मला काढायचं असेल तर मी काय करणार, तर नंबर ऑफ मोल्स ऑफ एचे नंबर ऑफ मोल्स घेणार डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन. टोटल नंबर ऑफ मोल्स सोल्युशनचे काय असतील, म्हणजेच आता सोल्युशन कोणापासून बनलेलं आहे, तर बेसिकली ए आणि बी पासून बनलेलं आहे. म्हणजेच सोल्युशनमध्ये NA एवढे एचे मोल्स असतील आणि NB एवढे बीचे मोल्स असतील, हे लक्षात ठेवा. आता टोटल सोल्युशनमध्ये कोणते मोल्स असतील, तर NA प्लस NB. ठीक आहे. मग हेच आपण न्यूमरिकली किंवा टर्म्समध्ये कशा पद्धतीने दाखवू शकतो, तर मोल फ्रॅक्शन ऑफ द ए इज NA अपॉन NA प्लस NB, म्हणजेच नंबर ऑफ मोल्स ऑफ ए डिवायडेड बाय NA प्लस NB, म्हणजेच नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन. त्याचप्रमाणे मी बीचं सुद्धा मोल फ्रॅक्शन काढू शकतो. बीचं मोल फ्रॅक्शन कसं काढणार, तर बीचं मोल फ्रॅक्शन करण्यासाठी मोल फ्रॅक्शन ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ बी डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन. टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन. आता हे कसं टर्म्समध्ये दाखवणार, तर NB डिवायडेड बाय NA प्लस NB, म्हणजेच बीचे मोल्स वरच्या बाजूला आपण लिहिणार आहे आणि खालच्या बाजूला आपण काय करणार आहे, टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन म्हणजेच NA प्लस NBचे मोल्स आपण लिहिणार आहे. आता हे आपण काय करू, तर एका एक्झाम्पलच्या मदतीने समजून घेऊ. आता एक्झाम्पल कोणता असेल, समजा मला कॅल्क्युलेट करायचं आहे मोल फ्रॅक्शन NaOH सोल्युशनचं. तर त्याच्या बाबतीतलं एक्झाम्पल काय असेल बघा, कॅल्क्युलेट द मोल फ्रॅक्शन ऑफ NaOH सोल्युशन. इट इज प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग 4 ग्राम ऑफ NaOH इन 180 ml ऑफ सोल्युशन किंवा 180 ml ऑफ वॉटर. ठीक आहे. 180 ml वॉटरमध्ये 4 ग्राम NaOH आहे ते डिझॉल्व केलेलं आहे. आता सगळ्यात सुरुवातीला आपण काय करू, NaOH आणि वॉटरचे मोल काढून घेऊ. NaOHचे मोल काढून घेत असताना आपण काय करणार आहे, किती आपल्याला दिलेलं आहे प्रॉब्लेममध्ये NaOH ग्राममधलं वेट दिलेलं आहे आपल्याला 4 ग्राम डिवायडेड बाय काय करणार आपण, मोलार मास त्याचं किती आहे, तर 40 एवढा आहे. NaOHचं जर मोलार मास काढायचं असेल तर कसं काढणार आपण, सोडियमचा मास आहे 23. ठीक आहे. ॲटॉमिक मास, ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास आहे 16 आणि हायड्रोजनचा ॲटॉमिक मास आहे 1. ह्या सर्वांची जर आपण बेरीज केली 23 प्लस 16 प्लस 1 तर हे येईल 40. अशा पद्धतीने आपण मोलर मास कॅल्क्युलेट करणार. मग मोल काढण्यासाठी आपण काय करतो, मोलचा फॉर्म्युला काय आहे, वेट अपॉन मॉलिक्युलर वेट. आता प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, तर वेट किती दिलेलं आहे, 4 ग्राम दिलेलं आहे डिवायडेड बाय मोलार मास त्याचं किती आहे, तर 40 आहे. तर हे किती येईल, 0.1 एवढी येईल, हे लक्षात ठेवा. म्हणजे सोडियम NaOH सोडियम हायड्रोक्साईडचे जे मोल्स आहेत ते आपल्याला किती मिळाले, 0.1 मोल मिळाले. त्याचप्रमाणे मी काय करतो, वॉटरचे मोल पण काढून घेतो. वॉटर किती दिलेलं आहे आपल्याला, 180 ग्राम दिलेलं आहे.
मग 180 ग्रामचे जर मला मोल्स काढायचे असतील तर कशा पद्धतीने काढणार, तर अगेन जो मोलचा फॉर्म्युला आहे तो वेट इन ग्राम डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट किंवा वेट अपॉन मॉलिक्युलर वेट. आता वेट आपल्याला दिलेला आहे प्रॉब्लेममध्ये किती, 180 ग्राम दिलेला आहे, डिवायडेड बाय मी काय केलं 18 जे वॉटरचं मोलार मास आहे ते कसं काढणार, तर वॉटरचं मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे H2O. इथं ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास किती आहे 16 आणि हायड्रोजनचं 1 असतं, असे 2 हायड्रोजन आहेत म्हणजे 2 × 1 हे किती होईल 2, म्हणजे 16 + 2 जर आपण केलं तर मोलार मास वॉटरचं किती येईल 18. मग आता आपण त्या फॉर्म्युल्यामध्ये हे व्हॅल्यू टाकू, 180 ग्राम डिवायडेड बाय 18 हे किती येईल तर 10 मोल्स येतील. आता आपल्याला प्रॉब्लेममध्ये NaOHचं मोल फ्रॅक्शन काढायला सांगितलं आहे आणि मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला काय असतो, तर मोल नंबर ऑफ मोल्स ऑफ NaOH. आता ह्याच्यासाठी मी जरा फॉर्म्युला मॉडिफाय करतो की कारण का मोल फ्रॅक्शन आपल्याला कोणाचं काढायचं आहे तर NaOHचं. मग काय करणार, नंबर ऑफ मोल्स ऑफ NaOH डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन, सोल्युशनचे टोटल नंबर ऑफ मोल्स. आता हे कसं काढणार, मोल्स ऑफ NaOH काय तर आपल्याला मिळालेले व्हॅल्यू किती मिळालेले आहे 0.1 मोल मिळालेले आणि टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन हे कसे कॅल्क्युलेट करणार, तर NaOHचे मोल प्लस वॉटरचे मोल. NaOHचे मोल किती आहेत तर 0.1 आहेत, वॉटरचे मोल किती आहेत तर वॉटरचे मोल 10 मोल्स आलेत. आता यांच्या दोघांचं जर केलं कॅल्क्युलेशन तर 0.1 डिवायडेड बाय 10.1 ही व्हॅल्यू येईल आणि हे जर मी कॅल्क्युलेट केलं तर ही व्हॅल्यू येईल 0.009. म्हणजेच NaOHचं जे काय मोल फ्रॅक्शन आहे वॉटरमधलं ते असेल 0.009 एवढं असेल, हे लक्षात घ्या. आता याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, मोल फ्रॅक्शन जर आपण दोन गोष्टींचं बघितलं, म्हणजे आता दोन मोल फ्रॅक्शनची जर आपण बेरीज केली, समजा मोल फ्रॅक्शन ऑफ A प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ B हे जर केलं तर ही व्हॅल्यू कायम 1 येईल, हे लक्षात ठेवा. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जर दोन सोल्यूट आणि सॉल्व्हंटच्या मोल फ्रॅक्शनची जर बेरीज केली तर ती कायम 1 येते. ठीक आहे, आजच्या पुरतं आपण इथंच थांबू. पुढच्या लेक्चरला आपण मोलॅरिटी ही कन्सेप्ट बघूया. जर हे काही एक्सप्लेनेशन तुम्हाला आवडलं असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.